हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए कथा कहो मति अनुसार कथा कहो मति अनुसार आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए कथा सुनिए आसन लीजिए भाव आदर से कथा सुनिए पधारिए श्री महाराज विराजिए पवन कुमार आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए। ग्राम दैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात। कालपर्यंत गोड प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आपण श्रवण केलं। काल कथेमध्ये सर्वात शेवटी जो कथा भाग ऐकला कोणी सांगेल का कुठपर्यंत आलो होतो आपण? माय माऊल्या पुरुष मंडळी, काल आपले म्हणजे आज सगळे गावातलेच आहेत ना? आता मंडपात बसलेले सगळे गावातलेच आहेत, म्हणजे काल जेवढे कथेला आलते ते सगळे बाहेरगावचे होते। काल कथा कुठपर्यंत ऐकली आपण? कोणी आठवण करून द्या। राम जन्म आपण या ठिकाणी साजरा केला कथेमध्ये, आणि जो आनंद सोहळा राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये अयोध्येमध्ये साजरा झाला, तोच आनंद आपण या ठिकाणी प्रगट करण्याचा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। असं म्हणतात त्यावेळेला जेव्हा राम प्रभूचा जन्म अयोध्येमध्ये झाला, 1 महिन्यापर्यंत सोहळा चालला होता। 1 महिन्यापर्यंत सगळ्या रामायणामध्ये वर्णन आहे, एकाच रामायणात नाही, सगळ्या रामायणामध्ये। राजा दशरथाला जेव्हा बातमी कळाली मुलगा झाला, पहिला मुलगा कौशल्या राणी जेव्हा प्रसूत झाली म्हणायला हरकत नाही। काय तिथी होती? तिथी नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म। त्यावेळेला तुलसीदासजी वर्णन करतात, दशरथ पुत्र जन्म सुनी काना, दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मानव ब्रह्मानंद समाना। ब्रह्मानंद झाला राजाला, परमानंद पुरी मन राजा, परमानंद झाला। आणि जाय बुलाई बजाऊ बाजा, म्हणजे वाजंत्री वाल्यांना सांगितलं आणि ढोल नगाडे ताशे वाजायला लागले
एका पाठोपाठ 3 दिवस सलग 3 दिवस राजाला ब्रह्मानंद झाला. ब्रह्मानंद. पहिल्या दिवशी बातमी प्रभू रामांचा जन्म. दुसरा दिवस दशमीचा कोणते 2 राजपुत्र जन्मले सांगितलं मी. आणि तिसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी, आज काय आहे? एकादशी. म्हणजे आजपासून पुन्हा महिनाभर आनंद व्यक्त केला. महिनाभर सूर्याला आनंद झाला. सूर्याला गट्टे कमी पडत असते तर गट्टे मागून घ्या, पकवाजाची वगैरे तबल्याची. भावार्थ रामायणामध्ये देखील नाथ महाराज वर्णन करतात किंवा वाल्मिकी रामायणात देखील त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि तुलसीदासजी सुद्धा सांगतात, माध्यानासी दिनखर दिनकर थांबलासी पळभर. पळभर म्हटलेले पळभर, पण 1 महिनाभर 1 महिनाभर चंद्र वाट पाहतोय. चंद्र कशाची? सूर्याला पुढे सरकण्याची. पण 1 महिनाभर सूर्य जाग्यावर थांबला. आज जर सांगितलं 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला होता, पटणार नाही काही लोकांना. म्हणून सांगतो, ऐका. आनंदाचे दिवस कसे पटकन निघून जातात, तसा 1 महिना कधी निघून गेला कळालंच नाही. म्हणून म्हटलं 1 महिना सूर्य थांबला. असं वाटलं 1 महिना झाला आणि एका दिवसातच संपला असं वाटलं आनंदाचा तो क्षण. पण राग आला चंद्राला. चंद्राला राग आला का? देवाना अवतार धारण केला सूर्याच्या कुळामध्ये. कारण प्रभू रामचंद्राचा ज्या कुळामध्ये जन्म झाला त्याला इक्ष्वाकू कुळ असं म्हणतात. इक्ष्वाकू कुळ. इक्ष्वाकू कुळ हे सूर्यवंशाचं कुळ आहे. आणि दुपारच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला तो सूर्य हजर आहे त्याच वेळेला अवतार धारण केला देवानं. मला कोणी विचारायला तयार नाही. माझा दर्शनाला सुद्धा नंबर लागणार नाही. कारण सूर्य जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत रात्र होत नाही. आणि रात्र झाल्याशिवाय चंद्राला कोणी पाहणार नाही, ओळखणार सुद्धा नाही त्याला. मग चंद्र रुसून बसला. त्यावेळेला भगवंतानं विष्णू परमात्म्यानं सांगितलं, का रुसलास चंद्रा? म्हटलं, देवा मला कोणी किंमतच ठेवली नाही तुम्ही अजिबात. मग घाबरू नकोस, तुझं नाव माझ्या समोर लावून घेतो. कुळात जरी त्याच्या जन्मलो, कुळात जरी सूर्याच्या जन्मलो असलो तरी माझ्या नावासमोर तुझं नाव लावतो. मग आपण रामाला नुसतं राम म्हणतो का? नाही, प्रभू श्री रामचंद्र भगवान म्हणतो. रामचंद्र, चंद्राचं नाव लावून घेतलं देवानं समोर तरी देखील चंद्राचं समाधान नाही. मग देवा माझ्या कुळात देखील तुम्ही एक अवतार धारण करा. म्हणले पुढचा अवतार तुझ्या कुळामध्ये. जेव्हा द्वापार युगाला सुरुवात झाली, देवानं चंद्राचं म्हणणं पूर्ण केलं. चंद्राच्या वंशामध्ये यादव कुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं अवतार धारण केला. कृष्ण अवतार तो चंद्रवंशातला अवतार. आणि राम जो अवतार आहे तो राम अवतार सूर्यवंशाचा अवतार आहे. सूर्यवंशाचा. कथा कैलासावर शंकरजी पार्वतीला सांगतायत. आणि प्रयागराजच्या ठिकाणी हीच कथा याज्ञवल्क्य महाराज भारद्वाजींना सांगतायत. तीच कथा तुलसीदासांनी वर्णन केली. मी तुमच्यापर्यंत आणून पोहोचण्याचं कार्य करत आहे. शंकरजी कैलासावर सांगतात, पार्वती ऐक, ज्या वेळेला आनंदी आनंद अयोध्येमध्ये चालू होता, मी देखील भगवंताच्या दर्शनाचा मोह आवरू शकलो नाही. कारण देवाचं रूपच एवढं गोड आहे. देवाचं रूप किती गोड आहे. एक मला सांगा, आपल्या समोर आपण स्वतः कधी डोळ्यांनी देव पाहिला का? डोळ्यांनी देव पाहिला? एवढे उपास तपास करून काय फायदा? मग देव नाही पाहिला. मग स्वप्नात तरी कोणाच्या आला? स्वप्नात तरी आला नाही. आपण देव पाहिला नाही, स्वप्नातही आला नाही. तरी देखील शास्त्रकारांच्या वर्णनानुसार आपण देवाचं चित्र बनवलं, फोटो बनवला. आपल्या समोर जो आहे इथं पाठीमागे राम प्रभूचा फोटो आहे. शास्त्रांनी वर्णन केल्याप्रमाणे देवाचा आपण फोटो बनवला, देवाची मूर्ती बनवली. जर आपण आपल्या हातानं बनवलेली मूर्ती जर देवाची इतकी सुंदर दिसत असेल तर साक्षात तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. भागवतामध्ये वर्णन येतं, गवळणीनं त्या कृष्णाला पाहिल्याबरोबर समाधी लागायची. त्या गवळणीची देहभान विसरून जायच्या. याचाच अर्थ भगवान तो किती सुंदर असेल, किती सुंदर वर्णन आहे. हो, नाम है तेरा
नाम है तेरा तारणहारा. सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचं बरं का. कब तेरा दर्शन होगा जिनकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम है तेरा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम है तेरा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी प्रतिमा इतने सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम है तेरा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम है तेरा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर. अहो ज्याची फोटो इतकी सुंदर आहे ते साक्षात किती सुंदर असेल देव. त्या देवाचं दर्शन घेण्याचा मोह शंकरजी स्वतः सांगतात. मला देखील मोह झाला, मला देखील मोह झाला. पार्वती, मी एका गोसाव्याचं रूप धारण केलं, गोसाव्याचं रूप. आणि कागभुशुंडी नावाचे एक साधू आहेत, कागभुशुंडी. त्या कागभुशुंडी नावाच्या साधूला सोबत घेतलं. हे कागभुशुंडी नावाचे साधू कोण आहेत? कागभुशुंडी, काग म्हणजे काय हो? काग म्हणजे कावळा. ते कागभुशुंडी नावाचे साधू कावळ्याच्या रूपामध्ये असतात, कावळ्याच्या रूपामध्ये. आणि त्या कागभुशुंडी नावाच्या साधूला तरुण मंडळी टाइम ट्रॅव्हल करता येते. टाइम ट्रॅव्हल, टाइम ट्रॅव्हल म्हणजे त्याला मागच्या काळात देखील जाता येतं आणि पुढच्या काळात देखील जाता येतं. तुम्ही म्हणाला असं कसं? ते एक तमिळचा चित्रपट आहे वाटते, काय 24. ते घडीचा असं माग पुढं केले आकडे की टाइम मध्ये माग जाता येतं, पुढं जाता येतं. तसं त्या कागभुशुंडी नावाच्या साधूला जाता येतं. ते कागभुशुंडी नावाचा साधू सगळ्या प्रश्नाचे आज जेवढं काही नॉलेज विज्ञानाला वाटते ना, शास्त्रज्ञांना आम्ही नवीन शोध लावला नाही. आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये धर्मग्रंथांचा अभ्यास करा. आजच्या जेवढे नवीन शोध विज्ञानाला वाटतं आम्ही लावले, तेवढे सगळे अगोदरच वर्णन करून ठेवलेले शास्त्रामध्ये. पहा, रामायण का आज नाही लिहिलं? चित्रपट आज आले ते, रामायण का आज लिहिलं का? नाही. रामायण हजारो लाखो वर्षापूर्वी लिहून ठेवलं. तेव्हा देखील वेळेमध्ये, काळामध्ये मागं पुढं जाता येत होतं आमच्या साधू संतांना, शास्त्रज्ञांना तेव्हाच्या काळच्या. तर ते कागभुशुंडी नावाचे साधू, त्यांच्या समोर हे रामायण जे आहे, रामायण 11 वेळेला घडलंय बाबा, 11 वेळेला. म्हणजे त्या कागभुशुंडी साधूचं वय पहा किती असेल. आणि त्याला टाइम ट्रॅव्हल करता येते. म्हणजे ब्रह्मांडामध्ये त्यानं जर मनात आणलं आजपासून 100 वर्ष मागं जायचं, 100 वर्ष, तर ते 100 वर्ष मागं जाऊन पाहू शकते तिथं की त्यावेळेला काय घडलं. आणि भविष्यात सुद्धा पुढं जाता येते त्याला. अजून 100-200 वर्षानंतर पुढं काय होईल ते स्वतः पाहून येऊ शकते. ऐका, त्याच्यामुळं हे एक कारण आहे. आपण पितृपक्षामध्ये, तुमच्याकडे पित्र वाढतात का नाही? पितृपक्षामध्ये, पितरपाटामध्ये, त्याला पितृपक्ष म्हणतो आपण, पितर पंधरवडा म्हणतो. पित्र जेवू घालताना किंवा श्राद्ध करताना किंवा अस्थि विसर्जनाला गेल्यावर गंगेच्या काठावर आपण तिथं जे श्राद्ध कर्म करतो, पिंडदान करतो, त्या पिंडदानामध्ये कावळ्याला महत्व का दिलेलं आहे? पिंडाला कावळा शिवणे. त्याच्या मागे हे एक शास्त्रीय कारण आहे. कारण कागभुशुंडी आहे ते कावळ्याच्या कुळातले आहेत, कावळ्याच्या रूपामध्ये. आणि म्हणून कोण्यातरी कावळ्यानं येऊन त्या पिंडाला स्पर्श करावा आणि तुमच्या वंशजांनी, तुमच्या कुळामध्ये कोणतरी तुमचं पिंडदान केलं, तुमच्यापर्यंत घास पोहोचवण्याचं कार्य मी करतोय असं जाऊन तो कावळा सांगतो. कोणाला? आपल्या पितरांना.
म्हणून कावळ्याला मान दिलेला आहे. ते कावळ्यानं येऊन आपल्या त्या पिंडाला, ज्याच्या नावानं आपण श्राद्ध करतोय त्या पिंडाला स्पर्श करावा. हो. पण ते कावळा लय खतरनाक असतं. एरवी पहा तुम्ही, एरवी घरावर काही वाळू घाला तुम्ही, डाळ दे काही त्याला खायचंय, एरवी येते खाते पटपटन पळून जाते. इतका हुशार असते ते कावळा, खूप हुशार. पण जेव्हा पिंडदानाच्या वेळेला तुम्ही वाट पाहतात, अर्धा अर्धा तास, एक एक तास असं ताट ठेवतात आणि नुसतं असं पाहत उभं राहायचं त्याच्याकडे, आणि मनातले मनात म्हणतात ये रे बाबा पटकन, मला भूक लागली, मला घरी जायचंय. जे पिंडदान करणार आहे ते काय म्हणते, ये बाबा कावळ्या पटकन त्या पिंडाला स्पर्श कर, चोच लाव, मला घरी जायचं. मुंबई पुण्याला लोकांना कावळ्याला, कावळे पाळायचे धंदे चालू केलेत, व्यवसाय चालू केलाय. कारण काय, तिथं असं मोकळे कोणापाशी जायला वेळच नाही ना. ते नैवेद्याचं ताट घ्यायचं आणि त्या कावळेवाल्याच्या घरी जायचं, मग ते असं धरते कावळ्याला, त्याला स्पर्श करते ते उचलून. असं ठेवा तुम्ही, ज्यानं आयुष्यभर पाप केले ते येतच नाही जवळ, त्या पिंडदानाच्या वेळेला येतच नाही. असं लांबून पाहिल, ते घरचे बोलवतात त्या कावळ्याला ये, आणि मधातच एखादं लहान लेकरू असते, ते जवळ आला, कावळा जवळ जवळ आला, ते लहान लेकरू मधात गेला उडून. फार खतरनाक प्राणी कावळा. तो कागभुसुंडी नावाचा साधू कावळ्याच्या रूपात राहतो, कावळ्याच्या रूपात. त्या कागभुसुंडीला शंकरजी सांगायलेत बरं का, पार्वतीला कथा सांगतात, देवी मी त्या कागभुसुंडीला सोबत घेतलं आणि कुठं आलो, ज्या ठिकाणी देवानं गोड अवतार धारण केला होता त्या राजा दशरथाच्या राजवाड्याच्या समोर आलो. खूप लोकांची गर्दी, रात्रंदिवस लोक येत होते, साधू संत येत होते, भेटी देत होते, राजा दशरथाला अभिनंदन करत होते. मला त्या दोन सैनिकांना पाहिलं दरवाजावर उभ्या असलेल्या, आणि हाकलून लावलं तिथून, हाकलून, साधू बाबा कालपर्यंत दान दक्षिणा द्यायचं चालू होतं, पण आज नाही, आज वेळच नाही, घरामध्ये खूप गर्दी आहे, आमच्या मालकाच्या राजवाड्यात खूप गर्दी आहे, आज तुम्हाला काही मिळणार नाही, उद्या या, उद्या. भगवान शंकर दर्शनाला आले होते, पण साधूचा संन्यासाचा वेश घेऊन आले होते. संन्यासाचा वेश घेऊन आलेलं पाहिलं, पण त्या सैनिकांनी हाकलून दिलं, बाबा आता दान धर्म करायला वेळ नाही, कालपर्यंत खूप वाटलं खूप, पण आजच्या दिवस नाही, उद्या या, उद्या. शंकरजी म्हणतात, पार्वती मला हाकलून लावलं सैनिकांनी, आणि मी गावाच्या नगराच्या बाहेर जाऊन बसलो, पण माझ्या मनातली जी तळमळ होती, तळमळ, भक्ताच्या मनातली तळमळ देव ओळखतो बरं का. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी नाही, जर देवाला तुमची आमची भक्ती असती, आपली भक्ती फक्त दिखाऊ भक्ती आहे, दिखाऊ. दररोज सकाळी उठायचं आणि मंदिराकडे दर्शनाला यायचं. मंदिरात दर्शनाला आल्यावर 4 लोकांनी पाहतील असा एवढा मोठ्यानं घंटा वाजवायचा. मारुतीच्या पारावर आलं की मोठ्यानं घंटा. का? कारण लोकांनी पाहिलं पाहिजे ना, तात्याराव महाराज दर्शनाला आले, मोठ्यानं घंटा वाजला तरच पाहतील, मग मोठ्यानं घंटा वाजवायचा. अरे येऊन मंदिरातला घंटा वाजवण्यापेक्षा तुमच्या हृदयातला घंटा वाजवू द्या ना, तुमच्या हृदयातला तो देव जागा करा. मंदिरातला देव जागाच आहे, त्याला जागा करायची गरज नाही घंटा वाजवून. ती एक परंपरा सांगितली आपल्या साधू संतांनी, घंटानाद झाला पाहिजे गावामध्ये, घरामध्ये. हो, घंटानाद झाला पाहिजे, पण तोच घंटानाद आपल्या हृदयामध्ये झाला पाहिजे, आणि हृदयातला देव जागा झाला पाहिजे. आपण नुसते मंदिरात फिरतो, लोकांना फक्त दाखवण्यासाठी, आपली तळमळे दाखवण्यासाठी, पण हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधिशी रामेश्वरान, कुठे शोधिशी काशी. खरी तळमळ आपल्या मनामध्ये नाही. भगवान शंकराच्या मनात तळमळ होती रामाला भेटण्याची, ती तळमळ त्या रामापर्यंत पोहोचली, आणि रामप्रभूंनी पाळण्यामध्ये एक लीला चालू केली. लीला कोणती लीला? देव रडायला लागले, देव रडायला लागले. किती रडतायत? अर्धा तास झाला, 1 तास झाला. आई कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, तीनही राण्या एका बाळाला सांभाळतात, एका बाळाला. बाकीचे मस्त झोपी गेले. हो, लखन भैया अजून नावं नाही ठेवले, ठेवू आपण, पण दुसऱ्या दिवशीची घटना सांगतोय. तिघही बाळ झोपलेत, पण राम प्रभू झोपायला तयार नाहीत. अगं काय झालं? सगळा राजवाडा एकत्र गोळा झाला, सगळ्या दास दासी, त्याच्यामध्ये एक म्हातारी आली, म्हातारी, आणि त्या म्हातारीनं सांगितलं, कौशल्या अगं 2 दिवस झाले राजवाड्यात किती गर्दी आहे, सगळे देशोदेशीचे राजे येत आहेत, दूरवरून, गावातून, नगरातून सगळ्या स्त्रिया येत आहेत. कोणाची तरी नजर झाली असेल, नजर. कौशल्यामाई पाळण्यात टाकते आणि अंगाई गाते, अंगाई. मजरडते
माझ्या नावाला लागली कुणाची नजर, माझ्या रामाला लागली कुणाची नजर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर, थोडी चाट काढीते बाई उतरू पदर, दृष्ट काढीते बाई उतरी पदर, दृष्ट काढीते बाई उतरी पदर. ओ ये रे रांडग्या, जारे जार तू कोऱ्या, ये रे लांडग्या जारे जारे तू कोण्या, ये रे रांडग्या, जारे तू कोऱ्या, बेड जाऊ नको रे माझ्या बाळाला, बेड जाऊ नको रे माझ्या बाळाला, माझ्या रामाला लागली कुणाची नजर, माझ्या देवाला लागली कुणाची नजर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर, दृष्ट काढीते बाई मी उतरू पदर. अंगाई गाते कौशल्या. राम प्रभू रडतायत रडतायत. किती रडतायत वर्णन. आपल्या घरामध्ये बाळ तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बाळ सांभाळण्याचा अनुभव पुरुष मंडळीला बी आणि महिला मंडळी, पुरुष मंडळी बाळ सांभाळण्याचा अनुभव अजून तुमचं काहीच नाही. मग तुमचं चला होईल होईल अनुभव येईल. महिला मंडळी अंगाई गातात. अंगाई सगळ्यांच्या घरी झोके देत 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 अंगाई गातात. आणि ती अंगाई ऐकण्याची मजा कशी असते पहा. ज्या वेळेला घरामध्ये जास्त माणसं नाहीत ऐका त्या वेळेला महिला मंडळीचे गाणे ऐकायचे. हा खातात नवऱ्याच्या घरचं आणि गातात माहेरचं. दुपारच्या वेळेला त्यांचे गाणे ऐका. बाळाला झोपी घालतानी नाही तर जात्यावर दळ. आता जाते गेले. आता गिरण्या मिक्सर बटन फिरलं खर्र वाजलं की बस तयार. पण पायना अजूनही आहे. आणि बाळाला झोका देताना आजही महिला मंडळी गातात. खातात इथलं पण गातात माहेरचं. आणि मग सगळे कुत्रे मांजर कोण 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 कुतून कुतून कुतून. एका दिवशी मी आमच्या वसमतला बसलो. मोठा माणूस आहे चांगला. जाऊ दे आता नाव नाही सांगणार. पण खूप मोठा अधिकारानं मोठा अधिकारी आहे. पैशानं खूप पैसेवाला आहे. आणि त्याची बायको आली खांद्यावर लेकराला घेऊन हातात असं रडू लागलं. ते कोण 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 ती बाळाला घेऊन आली. कोण 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 आणि तिच्या नवऱ्याच्या असं गालात मारलं या कुतून कुतून. तेवढा पैसेवाला पण बाळासाठी. चला कळालं तुम्हाला. कौशल्यमय गाणं गाते. माझ्या बाळाला लागली कुणाची नजर, दृष्ट काढी ते बाई मी उतरी पदर, ये रे लांडग्या जारे जारे कोल्या, भेडसावू नको म्हणजे भीती घालू नको माझ्या बाळाला जा. पण राम प्रभू रडायचं थांबत नाही. नजर उतरवण्याचा प्रयत्न केला. अनेक नाना प्रयत्न केले पण नजर काही उतरत नाही. त्यावेळेला कोणीतरी म्हणलं अहो थोड्या वेळापूर्वी दारामध्ये एक गोसावी आला होता. गोसावी आला होता त्याला बोलवा. त्यांना जर काही मंत्र वगैरे येत असेल तर. कोणीकडे गेला गोसावी. ते सैनिक ज्यांनी हाकलून लावलं होतं भगवान शंकराला त्यांनी सांगितलं ते या दिशेला गेलेले शरयू नदीकडं जा. रथ काढला आणि रथावरून दौंडी दिली सगळ्या गावामध्ये. दौंडी सगळ्या नगरामध्ये अयोध्येमध्ये. ऐका हो ऐका. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला है बाबा. बच्चे की नजर उतारने वाला बाबा कोई है क्या. सगळ्या नगरामध्ये घोषणा दिली. आणि तो रथ पाहिला भगवान शंकरांनी. हो भगवान शंकर झाडाखाली बसलेले उठून उभे राहिले. काक भुसुंडीला म्हणले आपल्या देवानं काहीतरी लीला चालू केली आहे. त्यावेळेला त्या रथावरल्या दोन सैनिकांना पाहिलं शंकरजीकडं. बाबा कौन है आप. बोले हम सन्यासी है. कहाँ रहते. हिमालय में रहते हैं. हमारे मालिक राजा दशरथ जी के बच्चे को नजर लगी है. रोता है बच्चा. आपको नजर उतारना आता है.
हाँ नहीं आने को क्या, उसमें क्या बड़ी बात नहीं है, चलो बैठो रथ पर. रथात घेतलं. काकभूषंडीला आणि शंकराला, शंकरजी पार्वतीला कथा सांगतायत आणि राजवाड्यासमोर आणलं. भली मोठी गर्दी जमलेली होती, भली मोठी. पण रथातून जसं उतरलं, दोन सैनिकानं, शंकरजी सांगतायत, माझ्या दोन्ही दंडाला धरलं. एका बाजूनं एका सैनिकाने, एका दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या सैनिकाने, आणि सगळ्या गर्दीला बाजूला सारत, चलो बाजू हटो, नजारा उतारने वाले बाबा है, चलो बाजू हटो. राजवाड्यात आणलं. राजवाड्यात आणल्यावर एका उंच सिंहासनावर बसायला जागा दिली आणि आतमधून, आतल्या खोलीतून, पाळण्यातून कौशल्यामाईनं रामाला हातात घेतलेलं आहे आणि त्या खोलीतून बाहेर आली कौशल्यामाई आणि हातात घेऊन उभं राहिली. भगवान शंकर सांगतायत, भगवान शंकरानं हात पुढं केले आणि भगवान शंकर स्वतः सांगतात, देवी ब्रह्मांडाचा बाप तो हातात घेतल्याबरोबर देवानं रडायचं बंद केलं, पण माझ्या डोळ्याला अश्रू धारा लागले. कारण हरिहराची भेट. हरी आणि हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे भगवान विष्णूचा तो अवतार राम प्रभू. हरिहराची भेट झाली आणि राम प्रभू रडायचं थांबले, पण माझ्या डोळ्याला आनंदाश्रू, माझ्या आनंदाला पारावार नाही. ज्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केली तो ब्रह्मांड नायक माझ्या आज तळ हातामध्ये आहे, हातावर आहे, हातावर. किती गोड अवतार धारण केला प्रभूनं. हृदय भरून आलं आणि रडायला लागले. मी रडायला लागलो. त्यावेळेला कौशल्यामाई म्हणते, बाबा तुमच्यासारखा ज्ञानी पुरुष मी आजपर्यंत पाहिला नाही. का लाईटचं कसं झालंय सांगू का? एखाद्या नवऱ्याची बायको असती, एखादी तिची अशी पिशवी घरामध्ये, सासरामध्ये, नवऱ्याच्या घरी बॅग भरलेलीच असती, त्याच्यामध्ये 2-4 साड्या टाकलेल्याच असतात. दर 4-8 दिवसाला भांडण करायचं, बॅग घ्यायचे, निघायचं माहेरला. कधी येईल पत्ता नाही, कधी जाईल तसं ते देखील पत्ता नाही. सकाळपासून गेली ती बिचारी, आलीच नाही. आता आली तर पुन्हा एकदा गेली, पुन्हा लगेच जाऊन. चला, तो ब्रह्मांड नायक मांडीवर घेतला शंकरानं आणि डोळे भरून पाहिला. हृदय भरून आलं शंकराचं आणि रडायला लागले. कौशल्या म्हणते, बाबा खूप ज्ञानी दिसतंय, कारण तुमच्यासारखा अजून साधू मी दुसरा आयुष्यात पाहिला नाही. का? कारण ज्याला नजर लागली होती ते बाळ रडायचं थांबलं आणि तुम्ही रडायला लागलात, तुमच्या डोळ्यात अश्रू. त्यावेळेला म्हणते, बाबा माझं बाळ, या बाळाचं भविष्य सांगा. माईचं हृदय कसं असतं, माईचं काल परवा देव जन्मलेले, पण भविष्य विचारलं, भविष्य. त्यावेळेला भविष्य सांगतायत कोण? जो सगळ्या जगाचं भविष्य लिहितो तो भगवान शंकर भविष्य सांगतोय. भगवान शंकर. माय तीनही लोकांमध्ये ख्याती. बर, आता ठरलेल्याच गोष्टी असतात ह्या भविष्य सांगणाऱ्याच्या. काही काय गल्लीमध्ये एखादा भविष्य सांगणारा आला, पोपटवाला, पोपट घेऊन येते, ते पिंजरा घेऊन, किंवा ते तुमच्याकडे काय म्हणतात, ते पेटी वाजवत असं येते, त्याला काय म्हणतात, एकच पेटी असते, एकाच पट्टीची. दुपारच्या वेळेला येतात, पायात चप्पल घालीत नाहीत, अंगावर भगवे कपडे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ येतात का नाही? मग ते भविष्य सांगतात, माय तुझ्या मागा पुढं कोण नाही, माय तुझं घरामध्ये काही चालत नाही, माय धरलेलं काम 6 महिन्यापासून अजून झालं नाही, माय पण काळजी करू नको, येणाऱ्या 6 महिन्यात नशीब बदलणार आहे तुझं. हिचं काय असते मनातलं काम? हिला गंठन करायचं असते, नाही तर मग नेकलेस करायचा असते, आणि तिला वाटतंय मोहनवरा माझ्या हातात नाही, म्हणून त्या म्हणते ते बरोबर, बाई तुझं तुझ्या घरामध्ये काही चालत नाही, नवरा तुझा ऐकत नाही, हिचं नेहमी तेच असते, सगळा घरचा कारभार हिच्याच हातात असते, तरी देखील तिला वाटते माझ्या घरात काही चालत नाही. भविष्य सांगतायत भगवान शंकर. आई 15 वर्ष वय होईल याचं, 15 वर्ष. त्यावेळेला एक साधू येईल आणि याला घेऊन जाईल. कोणाला? राम प्रभूला. भविष्य सांगतायत शंकरजी. घेऊन जाईल असं म्हटल्याबरोबर 15 वर्षाचं झालं की घेऊन जाईल म्हटल्याबरोबर कौशल्या माईचा चेहरा बारीक झाला. कारण आईची आणि लेकराची ताटातूट ही आईला सहन होणारी नव्हती. मग शंकरानं पाहिलं, कौशल्या नाराज झाली, घेऊन जाईल म्हटल्याबरोबर.
त्याच वेळेला भगवान शंकर दुसऱ्या क्षणाला सांगतात, माय घेऊन तर जाईल, पण तुला मनासारखी जगात सुंदर असणारी स्त्री, ती मुलगी तुला सून म्हणून आणून देईल. याचं 15व्या वर्षी लग्न होईल. खुश झाली, खुश. आजच जन्मलंय, नेमकं जन्मलंय, 2 दिवस झाले, तरी देखील सून येणार 15व्या वर्षी हे सांगितल्याबरोबर कौशल्याला आनंद झाला. नंतर कौशल्या माईनं हात जोडून विचारलं, बाबा माझा हा बाळ राजा कधी बनेल, याचा राज्याभिषेक कधी होईल सांगा. शंकराला वाटलं, हिला जर सांगितलं आता 14 वर्षाचा वनवास याच्या नशिबामध्ये आहे तर चक्कर येऊन पडेल कौशल्या. मग आई अजून याच्या तळ हाताच्या तळ पायाच्या कपाळावरल्या कुठल्याच रेषा स्पष्ट दिसत नाहीत. मग माय अजून एक 15-20 दिवसांनी महिन्यानी पुन्हा एकदा येणार आहे आणि आल्यावर फुकट भविष्य सांगून जातो बिना दक्षिणेचं. कौशल्या माईनं भरपूर दान धर्म केला भगवान शंकराला आणि भगवान शंकर काक भुसुंडी तिथून निघून गेले. भगवान शंकर कैलासावरती कथा सांगतायत पार्वतीला. हो.